टू माय न्यू ब्लॉग. तर आज आहे वेडनेसडे आणि आज मायराच्या स्कूलमध्ये टिफिनसाठी तिला इडली घेऊन बोलवलं. तर त्यासाठी मला पीठ वगैरे आणायला जायचं मार्केटमध्ये. काल मी गेली होती रात्री 10 वाजता, पण ते संपलेलं होतं म्हणून त्यांनी सकाळी 9 वाजता बोलवलं होतं. तर आता 9 वाजले, तर मी आता जाऊन येते पटकन. मायरा आणि हिला स्कूलला पण जायचं आहे. तिची आत्ताच आंघोळ वगैरे झाली, अजून बाकीचं तिचा मेकअप वगैरे राहिला आहे. तिला म्हटलं पहिला नाश्ता कर, मग मी तुझा मेकअप करते, त्यानंतर परत सगळं घालवणार तिचं. तर इकडे मला आज जेवणासाठी काही खास बनवायचं नाही आहे. इडली आणि चटणीच बनवणार आहे मी 11:30-12पर्यंत. 11:30ची शाळेची, त्याच्या आधी मी बनवेल. तर चला बघत राहा लास्टपर्यंत आमचा ब्लॉग. तर आवडले असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया. मायरा, विशाल आणि रसिकाचा नाश्ता चालू होता आणि तिकडे मी इडली करत होती. मायराचा टिफिन पण बनवायचा होता, म्हणजे बनवला होता, भरायचा होता. तिला नाश्ता वगैरे केला, तिचा टिफिन वगैरे रेडी केला आणि तिला स्कूलला जायचा टाईमच झाला होता. मायराला स्कूलला जायचा टाईम जवळ आला होता, त्यामुळे ती रडत होती, नाटकं पण खूप करत होती. पोटात दुखतं आहे, झोप आली, पाय दुखत आहेत. त्यामुळे तिला कसं तरी रेडी केलं आणि कसं तरी समजवलं की खाऊ देईल, हे देईल, ते देईल. त्यानंतर आम्ही तिला बळत स्कूलला घेऊन गेलो विशाल आणि मी, आणि ती रिक्षात पण झोपायचं नाटक करत होती. नर्सरी में डाला है वो डाल दो. चलो 12 आणि आता आम्ही आईस्क्रीम खातोय आणि इकडे मायरा झोपली ऑलरेडी. ती मगाशी तिने आईस्क्रीम खाल्ली, ती झोपली. आता आम्ही दोघी, माझी बहीण आणि मी आईस्क्रीम खातोय आणि आम्हाला दोघींना पण पिझ्झा खायची क्रेविंग झाले, त्यामुळे ती आता ऑर्डर करते पिझ्झा. आणि आता 12 वाजले, आता काय माहिती कधीपर्यंत येतो पिझ्झा. 1 तर वाजतील, 40 मिनटं दाखवत आहेत पिझ्झा येण्यासाठी ऑर्डर केल्यामुळे. बघू तोपर्यंत विशाल पण येईल. त्याला अजून सांगितलं नाही मी पिझ्झा ऑर्डर केला आहे, ते करतोय ते. आता बघू आल्यावर त्याची रिॲक्शन. कारण की मागच्या वेळेस पण मी त्याला बोलली होती भूक लागली होती, तेव्हा त्याने रात्रीचा फ्राईड राईस आणला होता, बट ऑनलाईन घरी येत नव्हतं तेव्हा बुकिंग. पण आता पिझ्झा येतोय बहुतेक, 40 मिनटं दाखवत आहे. तर बघू आज काय होतं आहे ते. फायनली आमचा वेट ओव्हर झाला आहे. विशाल पण खाली आलेला आहे. दोन्ही वेगवेगळे आहेत ना. विशाल पण खाली आलेला आहे आणि आमचा पिझ्झा पण आलेला आहे. गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आहे थर्सडे आणि कालचा ब्लॉग मी म्हणजे एंड करायचं विसरले होते. तर आज मी इथूनच कंटिन्यू करते ब्लॉग, कारण की काल मी व्हिडिओ खूप छोटा शूट केला होता, त्याचा काही व्हिडिओ होऊ शकत नाही, म्हणून मी इथनं कंटिन्यू करते तो कालचा ब्लॉग. तर आज आहे थर्सडे, त्यामुळे मायराला जे टिफिनमध्ये जाम चपाती द्यायचे. तर मग आता मी चपात्या वगैरे बनवते आणि आम्हाला चण्याची भाजी पण बनवायची. तर सगळी रेडी करून घेते तिला जायच्या आधी. आणि आता तिला मी आंघोळ वगैरे घातली, तरी पण ती खूप रडते तिला, कारण स्कूलला जायचं नाही आहे आज. पण खूप नाटकं करते ती आता, म्हणजे 2-3 दिवस व्यवस्थित गेली, पण आता जसं कळायला लागलं ना तिला स्कूलमध्ये अभ्यास वगैरे घेतात, तशी ती खूप नाटकं करायला लागली आता. आता नेहमी स्कूलला जायचं नाव घातलं ना लगेच बोलते झोप आली, पोटात दुखतं आहे, पाय दुखतो आहे, असे नेहमी वेगवेगळी कारणं देते. तर आत्ता मी तिला आंघोळ घातली आणि तिला म्हटलं झोप, 11:30 वाजेपर्यंत खूप टाईम आहे, अजून 2-3 तास आहे. म्हटलं तू तोपर्यंत झोपून घे, काय नाटकं करायची ती कर. बरोबर मी तिला 11 वाजता रेडी करते. ती आता झोपणार तर नाही ते माहिती आहे, फक्त तोंडावर पांघरून घेऊन झोपले. तिची नाटकं चालूच राहणार आज पण. चला मी पटपट जेवण बनवते, टिफिन बनवते मायराचा, नंतर तुम्हाला चणी शिजत ठेवते आणि भात लावते कुकरला आणि दुसरीकडे चपात्या लाटायला तोपर्यंत. दुसऱ्या दिवशी पण मायराला अशी स्कूलमध्ये नाटक करत होती. तिला जायचं नव्हतं म्हणून ती विशालला पकडून बसली होती, कारण की तो तिला थांबवेल की नको जाऊ असू दे, म्हणून ती त्याला सोडतच नव्हती आणि तो पण तिला सोडत नव्हता. तर त्यानंतरला ती स्कूलमध्ये जाताना ती टॉईज बघा ना कसे घेऊन गेलेत, ॲनिमल्स सगळे, घरातली खेळणी वगैरे. तर अशी काय तिची बॅग भरली, तिने टॉईज वगैरे सगळं टाकले गपचूपमध्ये. 5 वाजले आता जस्ट आणि मी विशालला टिफिन बनवते. तर मायरा कोण येणार?
मायराची आत्तू येणार आहे म्हणून ती अशा हळूच आत्तू येणार आहे मोठ्या मोठ्याने खिडकीत बसून बोलत बसली एकटीच आणि खाली सगळ्यांना सांगते पण आहे की माझ्या आत्तू येणार आहे. ती वाट बघते ती. कोण येणार? आवडते तुला आत्तू? हां आत्तू येणार आहे म्हणून ती खिडकीत बसली. अर्धा तास झाला ती खिडकीत बसली.